पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 93 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. कार्यालयात येऊन अधिकाऱ्याला कपडे काढून मारण्याचा रविकांत तुपकरांचा इशारा. महिलांना त्रास देणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यावर शेतकरी नेते रविकांत तुपकर संतापले. महिला कर्मचाऱ्याला प्रवास भत्ता, थकीत बिल संदर्भात वरिष्ठ अधिकारी नाहक त्रास देत असल्यामुळे आणि अपमानास्पद बोलल्यामुळे सदर कर्मचारी महिलेने शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्याकडे तक्रार केली. त्यामुळे संतप्त झालेल्या रविकांत यांनी सदर सार्वजनिक बांधकाम विभागातील या मुजोर अधिकाऱ्याला कॉल करून चांगलंच छापलंय. महिला कर्मचाऱ्याला त्रास दिल्यास कार्यालयात येऊन कपडे काढून मारण्याचा इशाराही यावेळी तुपकरांनी दिलाय. रविकांत तुपकर यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तुम्ही काय महिला बघून छळ करता का? महिलांचा माज आलाय का तुम्हाला नोकरी करताना? एवढी मस्ती कुठून येते तुमच्यामध्ये? मी तिथे येऊन एक गोष्ट लक्षात ठेवायची, महिलांना जर चुकीच्या पद्धतीने टॉर्चरिंग केलं, मानसिक जर छळ केला ना, तर मी सोडणार नाही. तिथं ऑफिसमध्ये येऊन दाखवीन तुला गंमत काय येतं. एवढा मोठा झाला का तू नवघरे? तुला काय सांगितलं ते प्रमाणपत्र बदलून देऊन टाकायचं ना. तू काय सांगितलं? तुम्ही इकडून तिकडून फोन करता, तिकडून काही एवढा मोठा झाला लागून गेला का तू? काय गरज आहे तुला काय आम्ही टोचून बोललो का? मस्ती करू नको, तुला मराठीत सांगतो. आणि महिलांना बघून असा वागतो का? तुझ्या घरी महिला नाही का? मग तुला अक्कल पाहिजे ना. तू बुलढाण्याचा आहे तर तुला अक्कल पाहिजे ना. तुला कोण बोलतं काय बोलतं याचं भान आहे का नाही तुला? मला ताबडतोब ते प्रमाणपत्र बदलून दे. आणि त्या पोरीला जर काही बोलला ना तर तुला कपडे काढून नंगा करून मारीन बेटा तिथं. जास्त मस्ती करू नको. तू असेल मोठा अधिकारी. बडवेगिरी करू नकोस. तू त्या महिलेला जर उलट बोलला तर तिच्या नावाने तुझ्या नावाने कंप्लेंट करायला लावतो तिला. शासनाचा पगार घेता हरामखोर साले, वरतून उलट बोलता का महिलांना? अरे तू बोलला, ती पोरगी रडत आहे. तुला छोटस विषय सांगितला, फक्त ते चुकलेलं आहे तर दुरुस्त करायचं, तू एवढा बोलला तिला? कोणत्या गावचा आहे तू कुठल्या गावचा आहे? मग तुला अक्कल नावाची गोष्ट नाही का?